आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक आमचे दैवत आदरणीय डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या शतकोत्तर जयंती वर्षानिमित्त ही जी व्याख्यानांची मालिका संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या 1.5 वर्षापासून राबवल्या जात आहे, त्याचा आज एक पुष्प आपण गोंडवाना विद्यापीठामध्ये गुंफणार आहोत। आणि त्या प्रसंगी विचारपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉक्टर कृष्णा कारू, माझे लहान बंधू, माझे दुसरे लहान बंधू श्री मनोज देशमुख, मुख्याध्यापक आदर्श हायस्कूल दर्यापूर, तिसरे लहान बंधू शिक्षक प्रतिनिधी श्री अनिल भारसाकळे, या प्रसंगी दुसरे व्याख्याते म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर राजेश जी मिरगे, आमचे शाळा निरीक्षक श्री गावंडेजी, इथं उपस्थित असलेले आदर्श शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि गोंडवाना विद्यापीठाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या शतकोत्तर जयंती वर्षानिमित्त ही जी व्याख्यानं घेण्याबाबत आमचे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख यांनी जी विचार मांडला की भाऊसाहेबांचे विचार मुलांपर्यंत कसे पोहोचतील, शिक्षकांपर्यंत कसे पोहोचतील, याचा एक प्रामाणिक प्रयत्न शिवाजी शिक्षण संस्थेने केला पाहिजे। आणि त्या दृष्टीने भाऊसाहेबांचा हा जो एकंदर विचारांचा वसा आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता शिवाजी शिक्षण संस्था कटिबद्ध आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळे जे व्याख्याते आहोत, आमचा हा प्रयत्न राहतो की भाऊसाहेबांच्या जीवनशैलीचा एकंदर प्रवास, भाऊसाहेबांच्या जीवनाचा एकंदर प्रवास हा विद्यार्थ्यांसमोर मांडता आला पाहिजे। भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं जे एकंदर कार्य आहे, 5 ते 6 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख कार्य करून गेले। म्हणजे 27 डिसेंबर 1898 गीता जयंतीचा दिवस, 10 एप्रिल 1965 भाऊसाहेब पंजाबराव देशमुख गेले, त्या दिवशी रामनवमी होती। गीता जयंती ते रामनवमी 27 डिसेंबर 1898 ते 10 एप्रिल 1965 म्हणजे 67 वर्षाचा एकंदर हा जो भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा जीवन प्रवास आहे तो अर्ध्या तासात 45 मिनिटांमध्ये सांगणं कठीण आहे। कारण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्यांच्या आयुष्यामध्ये 67 वर्षामध्ये प्रत्येक मिनिट जगले असावे असं जर त्यांच्या आपण जीवनशैलीचा एकंदर प्रवास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद त्यांनी आपला त्या पद्धतीने टाइम मॅनेजमेंट, म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी महत्वाची गोष्ट अशी आहे की हाऊ यू हॅव टू मॅनेज दी टाइम मॅनेजमेंट त्यांचं कसं असावं। भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात, वेळेच्या बाबतीत त्यांचं जे कॉमेंट आहे की आर्ट इज लॉंग, टाइम इज शॉर्ट, आर्ट इज लॉंग, टाइम इज शॉर्ट, रिमेंबर दिस अँड ड्राईव्ह युअर कार। कलाची अपार अल्पची काळ, ध्यानी धर आणि गाडी हकाल। म्हणजे वेळेच्या बाबतीमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जे ह्या एकंदर 67 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलं ते म्हणजे त्याचा आवाकाच इतका मोठा आहे। शैक्षणिक कार्य आहे, म्हणजे शैक्षणिक कार्याच्या पूर्वी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपल्या जीवनाची जी सुरुवात केलेली आहे ती सामाजिक क्रांतीपासून आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केलेलं कार्य फार मोठं आहे। सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, कृषी क्षेत्रातलं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं कार्य, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी वकिलीच्या व्यवसायातून समाजाची केलेली सेवा, आणि ह्या 5 ते 6 गोष्टी झाल्यानंतर मग इतरत्र ज्या काही गोष्टी आहेत त्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या क्षेत्रामध्ये केलेल्या आहेत। तर इतकी प्रचंड व्याप्ती भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या एकंदर जीवनशैलीची पण आहे आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ह्या व्यक्तिमत्वाची पण आहे। तुमच्याकरता जो रिलेव्हंट पार्ट आहे, म्हणजे आता मी इथं आल्यानंतर जेव्हा पाहिलं, मी वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यान जेव्हा द्यायला जातो तेव्हा
व्याख्यात म्हणजे आपल्याला ऐकणारे कोण आहेत, श्रोते कोण आहेत, त्याच्या हिशोबानं मग मी त्याच्यातले भाऊसाहेबांच्या जीवनातले जे अंश असतात ते मी माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. तर इथे बहुसंख्य विद्यार्थी असल्यामुळे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं जे विद्यार्थी जीवन होतं आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं शिक्षण क्षेत्रामधलं जे योगदान आहे त्याच्याबद्दल आपण बोलू. म्हणजे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं रिलेव्हन्स तुमच्याही जीवनामध्ये आज किती आहे. स्कॉलरशिप किती लोक घेतात, भारत सरकार शिष्यवृत्तीचे पात्र विद्यार्थी किती, हात वर करा. स्कॉलरशिप घेता, भारत सरकार शिष्यवृत्ती कोणीच घेत नाही. हाऊ इट इज पॉसिबल. सगळे फी भरता तुम्ही स्वतः, हा नाही काय रे बेटा, काय म्हणते तू. एज्युकेशन फ्री झालं. आता ही जी एज्युकेशन फ्री झालेली आहे मुलींकरता जी स्कीम आहे ती सुद्धा शिष्यवृत्तीच आहे की नाही, भारत सरकारकडूनच येते आहे. बरोबर आहे, भारत सरकार शिष्यवृत्ती आहे. ही शिष्यवृत्ती सुद्धा सगळ्यात पहिली शिष्यवृत्ती जी देशामध्ये सुरू झाली, ज्याला बॅकवर्ड क्लास स्कॉलरशिप बोर्ड म्हणायचे. बॅकवर्ड क्लास स्कॉलरशिप बोर्ड देशामध्ये जे पहिलं बॅकवर्ड क्लास स्कॉलरशिप बोर्ड सुरू झालं त्याचे अध्यक्ष सुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुख होते. म्हणजे त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा आणि तुमच्या जीवनशैलीचा काय संबंध आहे हे मी ह्या निमित्तानं सांगू इच्छित होतो. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपल्या शैक्षणिक जीवनाची जी सुरुवात केली ते 1911 साली. त्यांचे मामा होते, चांदूर रेल्वेला सोनगाव म्हणून गाव होतं, तिथं ते शिकायला गेले आणि सोनगाववरून ते चांदूर रेल्वेला येणं जाणं करायचे 1911 साली. ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना 5वीचा अभ्यासक्रम पुरा करता आला नाही, म्हणून त्यांनी 1912 साली कारंजा म्हणून गाव आहे पापळच्या जवळ, तिथं ते शिकायला गेले आणि तिथं त्यांनी पहिले 5वीची परीक्षा दिली आणि नंतर 6वीचा अभ्यासक्रम सुरू केला. शिक्षकांचं आपल्या जीवनामध्ये काय योगदान असतंय, शिक्षकांनी आपल्याला दिलेला सल्ला मानला तर आपण पुढे काय करू शकतो याचं खूप चांगलं उदाहरण म्हणजे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. त्यांच्या आयुष्यामध्ये जे त्यांचे सर लोक आले शाळांमध्ये, एक दलाल नावाचे गुरुजी होते, एक आपटे नावाचे गुरुजी होते, एक नाडगौडा नावाचे गुरुजी होते. हे जे 3 शिक्षकांचे नाव मी तुम्हाला सांगतो आहे, हे तिन्ही शिक्षक म्हणजे मराठी, इंग्रजी आणि गणित, ह्या तिन्ही विषयाचे सगळ्यात चांगले शिक्षक त्यांना तिथं शिकवायचे. आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हातखंडा होता गणित विषयामध्ये आणि त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली होती. त्याच्यामुळे जेव्हा मग ते अमरावतीला शिकायला आले तिथे त्यांना कुकडे नावाचे गुरुजी मिळाले आणि मसूरकर नावाचे गुरुजी मिळाले. त्या मसूरकर गुरुजींनी त्यांना असं सांगितलं की तुम्ही संस्कृत घ्या कारण तुमची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. म्हणून भाऊसाहेब देशमुखांनी संस्कृत हा विषय घेतला आणि संस्कृत हा विषय त्यांनी शालेय जीवनामध्ये शालेय जीवनामध्ये जो संस्कृत विषय घेतला त्याचा फायदा त्यांना असा झाला की विलायतेत गेल्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केम्ब्रिज विद्यापीठ, ऑक्सफोर्ड विद्यापीठ यांचे नाव ऐकले आहेत का तुम्ही? केम्ब्रिज विद्यापीठाचं नाव ऐकलंय? येस ऑर नो? ऑक्सफोर्ड विद्यापीठाचं नाव ऐकलं आहे? तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख केम्ब्रिज विद्यापीठात आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये शिकायला गेल्यानंतर त्यांना त्यांच्या गुरुजनांनी लहानपणी जे सांगितलं होतं की तुम्ही संस्कृत विषय घ्या, तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी विलायतेमध्ये जाऊन MA ऑनर्स संस्कृत विषयामध्ये केलं. त्यांची जी PhD आहे त्या संस्कृतचा त्यांना फायदा PhD मध्ये झाला. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या PhDचा जो विषय आहे तो वैदिक वाङ्मयातून धर्माचा उगम आणि विकास आणि त्याचा परस्पराशी संबंध. म्हणजे त्यांनी लहानपणी त्यांच्या गुरुजनांचं ऐकलं, तो फायदा त्यांना भावी आयुष्यात झाला आणि PhD करत असताना त्यांना संस्कृत हा विषय असल्यामुळे त्यांना तिथे स्कॉलरशिप सुद्धा मिळाली. म्हणजे जिथे जसं मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला कुठली स्कॉलरशिप मिळते, तर भाऊसाहेब विलायतेत असताना त्यांना संस्कृत विषयामध्ये व्हॅन्स डनलॉप स्कॉलरशिप ही स्कॉलरशिप मिळाली आणि त्याच्यातून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. विलायतेत जाण्याच्या पूर्वी ते पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले आणि 1920 साली परदेशामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी ICS बनण्याकरता प्रयाण केलं. ICS करण्याकरता जेव्हा ते गेले
तेव्हा त्यांचे तिथं इंग्लंडमध्ये त्यांचे सहकारी मित्र होते नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी ICS केलं होतं. मग त्यांनी आणि भाऊसाहेबांनी असा निर्णय घेतला की आपण काही इथं इंग्रज सरकारची चाकरी करण्याकरता आपला जन्म झालेला नाहीये, आपण स्वतंत्र आपल्या पद्धतीने हे करू. म्हणून दोघही जण ICS मध्ये जॉईन झाले नाहीत. सुभाषचंद्र बोस जॉईन झाले नाही आणि भाऊसाहेबांनी तर पिच्छाच सोडला. आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी विलायतेमध्ये जाऊन केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आज जर तुम्ही तपासलं तर ह्या दोन्ही विद्यापीठाच्या डिग्र्या असणाऱ्या व्यक्ती तुम्हाला फार कमी सापडतील. केम्ब्रिजची ही डिग्री होती. केम्ब्रिज विद्यापीठातून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी बॅरिस्टरीची डिग्री घेतली आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी PhD ची डिग्री घेतली. वयाच्या 28व्या वर्षी ह्या दोन्ही विद्यापीठाच्या डिग्र्या आणि PhD प्राप्त करून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मायदेशात परत आले. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या एकंदर जीवनशैलीमध्ये असं होतं की ते आत्मपरीक्षण करायचे, रोज डायरी लिहायचे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची जर डायरी पाहिली तर त्याच्यात असं लक्षात येते की दिवसभरामध्ये आपण जे करतो, म्हणजे मी माझं हस्ताक्षर दुरुस्त करण्याकरता प्रयत्न करत आहे, माझं हस्ताक्षर दुरुस्त झालेलं आहे, परंतु चांगल्यातून वाईट घडते, परंतु ही सवय करत असताना मला वारंवार खोडण्याची सवय लागली, त्याच्यामुळे मला ती दुरुस्त करावी लागेल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की आत्मपरीक्षण सुद्धा करता आलं पाहिजे, इंट्रोस्पेक्शन करता आलं पाहिजे. तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची जी डायरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की त्या डायरीमध्येच त्यांच्या जीवनाचा सार आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या एकंदर जीवनशैलीवर आणि विचार शृंखलेवर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज ह्या विचारांचा पगडा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या विचारांवर होता. स्वामी विवेकानंदांचा सुद्धा होता. स्वामी विवेकानंदांनी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना सांगितलं होतं की आपल्याला जर भारत देशाची सेवा करायची असेल तर तिथे असलेल्या बहुसंख्य लोकांच्या धर्माबद्दल आपण अध्ययन केले पाहिजे, म्हणजे आपल्याला भारत देशाची सेवा करणं सोपं जाईल. म्हणून भाऊसाहेबांनी PhD जी आहे ती वैदिक वाङ्मयातून धर्माचा उगम आणि विकास या विषयावर केली. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य अजून आहे ज्याचा रिलेव्हन्स आहे. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की शिक्षणाचं केंद्र हे बाहेर नसून हे तुमच्या शरीराच्या आतमध्येच आहे. म्हणजे शिक्षण घेण्याकरिता क्लासमध्ये जाऊनच शिकता येते किंवा कॉलेजमध्ये जाऊन शिकता येते असं नाही, तर तुमच्यामध्ये ते केंद्र आहे, फक्त ते गाठण्याकरिता. स्वामी विवेकानंदांचा कोट आहे की शिक्षणाचं केंद्र हे आतमध्येच असून ते गाठण्याकरिता जिद्द व चिकाटी हवी. चिकाटी कशा पद्धतीची असली पाहिजे याचं खूप चांगलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख इतके, म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये त्यांची मध्ये इतकी जिद्द होती, इतकी चिकाटी होती की ते ज्या हॉस्टेलमध्ये शिकायचे तिथं एक मोर्शीचे डॉक्टर मालपे नावाचे व्यक्ती यायचे आणि आल्यानंतर ते विद्यार्थ्यांना एक कोड द्यायचे की तुम्ही हे सोडवा, आणि ते एका नाटकाला निघून जायचे. रात्री परत आल्यानंतर जेव्हा पाहायचे तर सगळे विद्यार्थी झोपले असायचे. एक दिवस ते नाटकातून परत आले, सगळं पूर्ण हॉस्टेलचे विद्यार्थी झोपले होते, मात्र एक विद्यार्थी जागी होता. कोण असेल तो विद्यार्थी? डॉक्टर पंजाबराव देशमुख. आणि रात्री 2:30 वाजता जाऊन ते त्या मालपे साहेबांना भेटले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्यांनी त्यांना सांगितलं की मला लक्षात आलं आहे की तू कोडं सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, पण रात्र खूप झाली आहे, झोपा आणि सकाळी पहा. पण भाऊसाहेब पंजाबराव देशमुख रात्रभर झोपले नाहीत. त्यांनी सकाळी 6 वाजताच त्या डॉक्टर मालपेंच्या रूमचा दरवाजा ठोकला आणि मालपेंनी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून सांगितलं की मला तुझ्या चेहऱ्यावरून दिसते की तुला ते कोडं सुटलेलं आहे. याचा टेक अवे असा आहे की आपल्यामध्ये ती चिकाटी जर असली तर आपल्याला जे पाहिजे ते आपण अचीव करू शकतो. आणि ही चिकाटी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांमध्ये होती. म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख
विलायतेत शिकायला गेले. विलायतेमध्ये शिकायला जात असताना त्यांच्याजवळ पैसे नव्हते तर त्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी स्वतःच्या घरची जमीन 100 एकर जमीन गहाण ठेवून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख विलायतेला गेले. त्यांच्या विलायतेच्या शिक्षणामध्ये 2 वेळा पैसे नसल्यामुळे खंड पडला. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं म्हणजे मी टाइम मॅनेजमेंट ह्या शब्दाबद्दल जसं बोललो तसं एक अजून वेळेशी संबंधित असं आहे की एका ठिकाणी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी असं म्हटलेलं आहे की घड्याळ विकत घ्यायचे आहे परंतु माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणून घड्याळ विकत घेता येत नाही. म्हणजे ज्या व्यक्तींनी एवढी मोठी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली, आज या शिवाजी शिक्षण संस्थेच्या 350 शाळा कॉलेजेस पूर्ण विदर्भात आहेत, त्या व्यक्तीला आपल्या विद्यार्थी दशेमध्ये घड्याळ विकत घेता येत नव्हतं. त्याच्यामुळे विपरीत परिस्थितीमध्ये राहून सुद्धा तुम्हाला तुमचं आयुष्य घडवता येते. म्हणजे हा टेक अवे तुमच्याकरता आहे. आपल्याला आज एखादी गोष्ट मिळाली नाही तर आपण नाराज होतो, ह्याच्याजवळ हे आहे माझ्याजवळ नाही, दुसऱ्याजवळ काय आहे माझ्याजवळ काय नाही, ह्याच्यापेक्षा माझ्याजवळ काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना स्वतःवर विश्वास होता की माझ्याजवळ आज जरी घड्याळ नसलं तरी मी उद्या अशा कित्येक घड्याळी विकत घेऊ शकतो. ती क्षमता त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केली. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ह्या एकंदर भाऊसाहेबांच्या विद्यार्थी दशेमधून आपण जो बोध घेतला पाहिजे की परिस्थिती कितीही खडतर असली, परिस्थिती कितीही वाईट असली, विषम असली, तरी सुद्धा आपण आपलं ध्येय व चिकाटी सोडू नये. जे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, ध्येय गाठण्याकरता चिकाटी असली पाहिजे. असं एकंदर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं विद्यार्थी दशेतलं त्यांचं एकंदर कार्य आहे, जे मी आपल्या समोर सांगण्याचा इथं प्रयत्न केला. सामाजिक क्षेत्रामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये फार मोठी क्रांती घडवून आणली. त्या काळामध्ये जेव्हा स्पृश्य अस्पृश्यवाद होता, टचेबल अनटचेबल्स होतं, त्या काळामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थापनेपूर्वी श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना केली. श्रद्धानंद वसतिगृहाचा प्रयोग काय होता? श्रद्धानंद वसतिगृहाचा प्रयोग असा होता की ज्या काळामध्ये स्पृश्य अस्पृश्यवाद आहे, ज्या काळामध्ये टचेबल अनटचेबल आहे, त्या काळामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक एका छताखाली ठेवणे, एका छताखाली त्यांना सोबत जीव घालणे, हीच एक सामाजिक क्रांती होती. त्यापूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं, छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये जेव्हा हॉस्टेल्स चालू केले तेव्हा तत्कालीन परिस्थिती अशी होती की जातीवाचक हॉस्टेल होते. एका जातीचे लोक एका हॉस्टेलमध्ये राहायचे, कारण ती तेव्हाची परिस्थिती होती, सामाजिक परिस्थिती होती. तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्याच्यानंतरचा काळ असल्यामुळे समाज थोडासा प्रगल्भ झाला होता, म्हणून जातीयवाचक हॉस्टेल न करता स्वामी श्रद्धानंद यांच्या नावाने भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना केली. आणि तिथे नुसतं विद्यार्थी शिकतच नव्हते, तर श्रमाची प्रतिष्ठा राखत शिकत होते. म्हणजे काय? श्रमाची प्रतिष्ठा राखत शिकत होते म्हणजे काय? तर शैक्षणिक जीवनामध्ये सुद्धा आपण परिश्रम करून स्वतःचा खर्च स्वतः काढला पाहिजे. आज तुम्ही अर्न अँड लर्न पाहता ना, अर्न अँड लर्नची स्कीम आहे. ही जी स्कीम आहे ही आज जी थेरॉटिकल किंवा ज्याचं आपण इम्प्लिमेंटेशन करून राहिलो त्याचं प्रॅक्टिकल रोल मॉडेल भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी श्रद्धानंद वसतिगृहामध्ये त्या काळामध्ये राबवलं होतं. तिथं सर्व जाती धर्माचे मुलं शिकायचे, श्रमपरिहार करायचे. त्या श्रमपरिहारातून त्यांना जे उत्पन्न व्हायचं त्या उत्पन्नातून भाऊसाहेब ते आपली फी भरायचे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की जीवन जगता जगता घेतलेले शिक्षण हे खरे शिक्षण. जीवन जगता जगता घेतलेले शिक्षण हे खरे शिक्षण. जीवनापासून विभक्त झालेले शिक्षण हे मुरदाड शिक्षण. म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच असला पाहिजे. तुम्हाला स्वतःची फी स्वतः अर्न करता आली पाहिजे, याचा तो प्रयोग होता. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला खूप म्हणजे जबाबदारीपूर्वक इथं एक वाक्य आपल्या समोर मांडू इच्छितो की ज्या श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळी केली, त्या श्रद्धानंद वसतिगृहामध्ये माझे वडील स्वर्गीय दादासाहेब काळमे तुमच्या वयाचे असताना किंवा तुमच्यापेक्षा लहान असताना
भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्यांना तिथं शिकवलंच नव्हे तर त्यांच्या जो फी भरायला पैसे नव्हते तर त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या मेसमध्ये काम करत जा, तिथे तुम्हाला जे इन्कम होईल त्याच्यातून तुम्हाला स्वतःची फी भरायची आहे. आणि असे ते विद्यार्थी म्हणजे माझे वडील स्वर्गीय दादासाहेब काळमेघ त्या श्रद्धानंद वसतिगृहामधून शिकून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सर्वात तरुण वयाचे कुलगुरू म्हणून त्यांनी आपलं करिअर घडवलं. आणि नंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे माझे वडील अध्यक्ष सुद्धा होते. म्हणजे एक व्यक्ती एक प्रयोग करतो आणि त्या एका प्रयोगातून किती प्रयोग निर्माण होतात त्याचं बेस्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आज व्याख्यान मी इथं देऊन राहिलेलो आहे. तर ही जी सामाजिक क्रांती भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये केली, श्रद्धानंद वसतिगृहाच्या स्थापनेतून, त्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आंतरजातीय विवाह केला त्या काळामध्ये 1927ला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आंतरजातीय विवाह केला. आंतरजातीय विवाह करण्यामागं त्यांची जी एकंदर धारणा होती की समाजाला जर शिकवायचं असेल तर त्याची शिकवण स्वतःच्या घरापासून केली पाहिजे आणि स्वतःच्या घरापासून नंतर पहिले स्वतःपासून केली पाहिजे. जाती एकत्र करायच्या असतील तर मिश्र विवाह म्हणजे जातीभेद नष्ट करायचा होता. ह्या सगळं एकंदर याचं जर आपण पाहिलं तर धर्म, पंथ, जात याच्यामध्ये भेद न पाळता आम्ही सर्व एक आहोत, आमची संस्कृती एक आहे. ही हॅड ड्रीम्ड ऑफ अ सोसायटी इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड, रिलिजन. धर्म, पंथ, जात ह्याला वेगवेगळं न मानता आम्ही सगळे एक आहोत, आमची संस्कृती एक आहे, अशी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची विचारधारा होती. आणि ती विचारधारा समाजाला समजावी म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह केला. जाती एकत्र करायच्या असतील तर मिश्र विवाह करावे लागतील, मिश्र विवाह केल्याशिवाय जाती एकत्र होणार नाहीत, हा संदेश देण्याकरता भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये आपल्या विवाहाच्या माध्यमातून सुद्धा सामाजिक क्रांती करण्याचा प्रयत्न केला. श्रद्धानंद वसतिगृहाचं मी जे तुम्हाला सांगितलं की एका छताखाली विद्यार्थी किंवा वेगवेगळ्या जातीचे लोक जेवत होते, तर भाऊसाहेबांना हे पाहिजे होते की हे मॉडेल लोकांना दिसलं पाहिजे. म्हणून मग ओपन स्पेसमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख पंक्तींचं आयोजन करायचे. त्याच्यामध्ये उच्च धर्मीय व्यक्ती मधात बसायची, अस्पृश्य लोक आणि बाकीची मंडळी त्याच्या आजूबाजूला बसून सफल स्नेह भोजने असा तो त्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा प्रयोग होता. अंबादेवी मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. अंबादेवीचा मंदिराचा दरवाजा सुद्धा सर्व समाजासाठी उघडून देणाऱ्या माणसाऱ्या व्यक्तीचं नाव डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आहे. त्या काळामध्ये म्हणजे मंदिर तर आहेच, पण त्या काळामध्ये इतका आपसामध्ये टचेबल अनटचेबल्स होतं की अस्पृश्य लोक विहिरींमधून पाणी सुद्धा घेऊ शकत नव्हते. तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी अमरावती जिल्ह्याचे पानवठे हे सगळ्या समाजाकरिता जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष असताना मोकळे करून दिले. ही सामाजिक क्रांती भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये केली. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात, पंडित जवाहरलाल नेहरूंना ते भेटायला गेले. पंडित जवाहरलाल नेहरूंना भेटायला गेल्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्यांना जे सांगितलं ते इथं मी मांडू इच्छितो. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की मंदिरात प्रवेश करत असताना, सामाजिक स्वातंत्र्याच्या मंदिरात प्रवेश करत असताना राजकीय स्वातंत्र्याच्या पायरीवरून जावे लागेल याची मला कल्पना आहे, परंतु ह्या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या पाहिजे. म्हणजे काय? सामाजिक स्वातंत्र्य आणि राजकीय स्वातंत्र्य. त्या काळामध्ये देशामध्ये दोन मतप्रवाह होते. एक मतप्रवाह हा होता की आम्हाला पॉलिटिकल फ्रीडम फार लवकर पाहिजे होतं, आणि एक मतप्रवाह होता की जरी आम्हाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं तरी जोपर्यंत आमचा समाज आम्ही त्या पद्धतीने डेव्हलप करत नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्याचा फायदा हा सर्व लोकांपर्यंत पोहोचणार नाही. म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ ही सगळ्यात पहिले चालू केली. एकंदर जीवनशैली जर आपण पाहिली तर काम करत असताना सगळ्यात पहिले त्यांनी समाजाला जोडण्याचं, समाजाला प्रबोधन करण्याचं काम केलं. आपल्या एकंदर
व्यक्तिमत्वातून. त्याच्यामुळे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं सामाजिक क्रांतीचं जे पाऊल आहे ते त्यांनी केलेल्या अनेक कार्यांपेक्षा सगळ्यात मोठं कार्य आहे. आणि एस्पेशली आज आपण 2026-25 मध्ये जेव्हा पाहतो की एवढा जातीयवाद आणि एवढी विषमता आहे, त्या काळामध्ये काय परिस्थिती असेल. तर हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं कार्य शिक्षण क्षेत्रातलं म्हणजे विद्यार्थी दशेतलं आपण घेतलं, सामाजिक स्वातंत्र्याचं आपण बघितलं, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची कृषी क्षेत्रातली चळवळ फार मोठी आहे. म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आल्यानंतर जेव्हा आपण येतो तेव्हा धानाची शेतं लागले, बरोबर आहे. परंतु भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी कृषी मंत्री असताना धानाचं उत्पन्न वाढण्याकरता जापानी भात शेतीची लागवड हा कन्सेप्ट त्या काळामध्ये आणला. मी मगाशी वेळेचं तुम्हाला सांगितलं की टाइम मॅनेजमेंट कसं असेल. तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा जन्म 1898 झाला. भाऊसाहेब 1926 विलायतेतून इथं शिक्षण घेऊन आले. 1927 साली भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिवाजी व्यायाम मंडळाची स्थापना केली. 1932 साली भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. 1927 साली भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष झाले. जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष झाल्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं जे शिक्षण क्षेत्रातलं योगदान आहे, म्हणजे आता मी तुम्हाला भाऊसाहेबांचं शिक्षण सांगितलं, भाऊसाहेबांची सामाजिक चळवळ सांगितली. आता मी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं तुम्हाला शिक्षण क्षेत्रातलं योगदान सांगतो की भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिवाजी शिक्षण संस्था 1932 साली स्थापन केली. परंतु 1932च्या पूर्वी काय परिस्थिती होती, तर 1927 साली भाऊसाहेब पंजाबराव देशमुख अमरावतीच्या जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष झाले. जिल्हा कौन्सिल म्हणजे काय, आज तुम्ही जिल्हा परिषद पाहता ना, तसं त्या काळामध्ये जिल्हा कौन्सिल होती. आणि मग जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष झाल्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी काय केलं, तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सगळ्यात पहिले समाजामध्ये उद्बोधन केलं, प्रबोधन केलं, संवेदना जागृत केली आणि लोकांना सांगितलं की तुमचा जो कृषीचा सेस आहे, कृषीचा सारा आहे, तो तेव्हा 18 पैसे घ्यायचे. तर भाऊसाहेबांनी सांगितलं पूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना की तुमचा जो शेत सारा आहे तो आम्ही 18 पैशावरून 24 पैशावर मी करणार. आणि जे 6 पैसे त्यांच्याकडे जमा झाले त्याच्यामधून जो निधी निर्माण झाला, त्या निधीतून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी अमरावती जिल्ह्यामध्ये सक्तीचे प्राथमिक शिक्षणाचे केंद्र काढले. आता तुम्ही पाहता ना, राईट टू एज्युकेशन, सक्तीचं शिक्षण. महिला शिक्षिका इथं बहुसंख्य बसलेल्या आहेत. महिला शिक्षिकांना नोकरीत प्राधान्य, हा सुद्धा कन्सेप्ट भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा आहे. सक्तीचे प्राथमिक शिक्षणाचे केंद्र, महिला शिक्षिकांना नोकरीमध्ये प्राधान्य, अग्रक्रमाने संधी. जर शिक्षक लोक शैक्षणिक कार्याच्या व्यतिरिक्त कार्यालयीन काम करण्याकरता गेले तर त्याच्याकरता भत्ते, ही सगळी सुविधा त्या जिल्हा कौन्सिलमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी राबवली. आणि विद्यार्थी मित्रांनो, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी हा घेतलेला इनिशिएटिव्ह इतका मोठा होता की 1927 साली अमरावती जिल्हा हा भारत देशामध्ये लिटरसी रेटमध्ये नंबर 2 होता. म्हणजे शिवाजी शिक्षण संस्थेचं कार्य पाहून लोकांना असं वाटतं की भाऊसाहेबांचं कार्य शिक्षणातलं हे आहे. ह्याच्या पहिले भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी काय केलं, तो महत्वाचा मुद्दा आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 1927 साली जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष झाले. 1930 साली मध्य प्रदेशामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मंत्री झाले. 1930 साली मंत्री झाल्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी काय केलं, तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 1930 साली मध्य प्रदेशात शिक्षण कायदा आणला. शिक्षण कायदा काय होता, ग्रामीण भागातले विद्यार्थी बसलेले आहेत, त्यांना समजू शकते. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची अशी विचारधारा होती की शहरी भागात राहणारा विद्यार्थी आणि ग्रामीण भागात राहणारा विद्यार्थी ह्यांचं मूल्यमापन तुम्ही फक्त मेरिटवर करू शकत नाही, गुणवत्तेच्या भरोशावर करता येणार नाही. शहरी भागातल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही एका स्केलवर तपासल्या जाऊ शकत नाही, कारण परिस्थिती डिफरंट आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त करून देणे आणि त्या प्राप्त करून देत असताना लोकसंख्येच्या प्रमाणात, विविक्षित प्रमाणात त्यांच्याकरता जागा राखीव ठेवणे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकरिता उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त करून देत असताना त्यांच्याकरिता जागा राखीव असाव्या
असा कायदा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी मध्य प्रदेशात 1930 साली करून घेतला. म्हणजे 1926 साली आगमन, 1927 साली सामाजिक चळवळ, 1930 साली मध्य प्रदेशात मंत्री, 1930 साली शिक्षण कायदा, 1933 साली लवाद. लवाद म्हणजे काय होतं? शेतकऱ्यांसाठी लवाद आणला. लवाद काय होता? तर शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याचा तो एक लवाद होता. लवाद काय होता? लवादाने घेतलेला निर्णय फायनल होता. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या हजारो एकर शेती ज्या सावकारांकडे गहाण होत्या, त्या सगळ्या शेत्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या त्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळाल्या. म्हणजे भाऊसाहेबांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं, त्याला उपजीविकेचं साधन दिलं, त्याच्या मुलांकरता शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या, उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत असताना त्यांच्याकरिता जागा राखीव ठेवल्या. हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं योगदान आहे. बोलणारे लोक खूप असतात, परंतु जे लोक करून जातात, कर्मयोगी होते. प्रत्येक मिनिट 1930 साली मध्य प्रदेश, 1933 साली लवाद, 1934 साली इकडे परत आले आणि इन द मीन टाइम शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना पण 1932 साली आहे. म्हणजे एक व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी राहून किती काम करू शकते. 1934 साली भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जिल्हा बँक ताब्यात घेतली. कारण भाऊसाहेबांच्या लक्षात आलं की जशा शेत्या सावकारांकडे गहाण आहेत, तशाच शेत्या यांच्याकडे सुद्धा गहाण आहेत, जिल्हा बँकेकडे. जिल्हा बँक मोठी सावकार झालेली आहे. म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जिल्हा बँक स्थापन केली. हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं फार मोठं कार्य आहे. त्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. आज तुम्ही पेपरमध्ये वाचता, सगळीकडे आपण पाहतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या, याचं सोल्युशन नाही सापडून राहिलं देशामध्ये. परंतु भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ही अशी एक व्यक्ती होती की ज्याच्याजवळ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जे उद्दिष्ट क्रमांक 1 ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की कृषी हे उपजीविकेचे साधन नसून कृषीला एक लाभदायक उद्योगधंदा समजावा. ऍग्रिकल्चर बी ट्रीटेड ॲज अन इंडस्ट्री, ऍग्रिकल्चर बी ट्रीटेड ॲज अ बिझनेस एंटरप्राइज. हा विचार मांडणारी व्यक्ती भाऊसाहेब पंजाबराव देशमुख. 1955 साली भाऊसाहेबांनी हा विचार मांडला. 2025 मध्ये आपल्याला सोल्युशन दिसून नाही राहिलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं. दीर्घ मुदतीचं कर्ज, शेतकऱ्याला कर्ज द्यायचं असेल तर त्याला शॉर्ट टर्म लोन देता येणार नाही. शेतकऱ्याला जर कर्ज द्यायचं असेल तर ते लॉंग टर्म दिलं पाहिजे. लॉंग टर्म दिल्याने फायदा काय होतो? शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय होऊन राहिल्या? तो जून महिन्यात कर्ज घेतो, मार्च महिन्यात डिफॉल्टर होतो, त्याला कर्ज भरता येत नाही, मग तो निगेटिव्ह मोडमध्ये जातो आणि आत्महत्या करतो. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की शेतीला उपजीविकेचे साधन समजावे, त्याला उद्योगधंदा समजावे. उद्योगधंदा म्हटलं, बिझनेस म्हटलं की तुम्हाला जे कर्ज देण्यात येते त्याच्यामध्ये मॉनिटरियम पिरियड येतो. म्हणजे इंडस्ट्रीला जर 2025 मध्ये जर कर्ज दिलं तर इंडस्ट्री तर 2028 मध्ये उभी राहते. मग 3 वर्ष ते कसं भरतील? तर त्याला ते मॉनिटरियम पिरियड देतात. म्हणजे कर्ज भरण्याकरिता, रिपेमेंट करण्याकरिता रिलॅक्सेशन असते. मग जर हे शेतीला जर उपजीविकेचं साधन मानलं तर दिस मॉनिटरियम पिरियड कॅन ऑल्सो बी गिवन टू ॲग्रिकल्चरिस्ट अँड इन अ वे ही विल नॉट बी फेसिंग दी मेंटल डिप्रेशन ऑफ नॉट पेइंग ऑर बिंग डिफॉल्टर. इतका मोठा विचार भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये मांडला. जापानी भात शेतीचा प्रयोग काय होता? भारताला अन्नधान्य दृष्ट्या स्वयंपूर्ण करणे, भारताची प्रोडक्टिव्हिटी वाढवणे. जापानी भात शेती, मग जापानी भात शेतीचं उत्पन्न वाढवायचं असेल तर कसं वाढेल? तर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 1952 साली, ऑगस्ट 1952 ला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मंत्री झाले. जानेवारी 1953 ला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी मुंबईला ठाणे आणि कोरबाड इथं ऍग्रिकल्चर शाळा आहेत, शेतकी शाळा आहेत, तिथं जो स्वतः प्रयोग पाहिला त्यांनी, हाऊ दी कल्टिवेशन कॅन बी इन्क्रीज्ड. आणि ते पाहिल्यानंतर लगेच भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 7 जानेवारी 1953 ला देशातल्या सगळ्या कृषी मंत्र्यांची परिषद बोलवली. आणि परिषदेमध्ये सगळे कृषी मंत्री आले, ते सगळे निगेटिव्ह माइंडेड, पैसा करेंगे नहीं होगा, देखना पडेगा. पंडित जवाहरलाल नेहरू शेवटी चिडले आणि त्यांनी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना सांगितलं की ये आपही संभालो.
7 जानेवारीला भाऊसाहेबांनी कृषी मंत्र्यांची परिषद घेतली. 10 जानेवारीला आकाशवाणीतून सगळ्या देशाला जागृत केलं आणि त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने आपल्याला जपानी भात शेती करायची आहे. एका वर्षामध्ये पूर्ण देशामध्ये 22,000 प्रचार सभा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जपानी भात शेतीकरिता स्वतः घेतल्या आणि त्या सभा घेऊन लोकांमध्ये सेन्सिटायझेशन केलं आणि त्यानंतर भारत अन्नधान्य दृष्ट्या धानाच्या प्रोडक्शन मध्ये आपण नंबर 1 झालो. हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं कार्य आहे कृषी क्षेत्रातलं. म्हणजे शेतकरी त्याला कर्जमुक्त केलं, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने भाऊसाहेबांनी प्रयत्न केले. शेतकऱ्याला नवीन नवीन तंत्रज्ञान कसं माहीत होईल म्हणून जागतिक कृषी प्रदर्शन भाऊसाहेबांनी त्या काळामध्ये दिल्ली इथं आयोजित केलं. 92 दिवस चाललेल्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी तर सांगितलीच, परंतु विद्यार्थी मित्रांनो, काल परवा झालेला करोना होता. त्या करोनाचं उत्तर प्रगतीशील राष्ट्रांकडे नव्हतं, अमेरिकेकडे नव्हतं, परंतु डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना त्याचंही सोल्युशन माहिती होतं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जागतिक कृषी प्रदर्शनामध्ये जी एंट्री फी जमा झाली 5,81,000 1959ची, त्या एंट्री फीला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी इयरमार्क केला फंड. त्याचं नाव ठेवलं जागतिक उपासमारी फंड. जगामध्ये जेव्हा जेव्हा महागाई वाढेल किंवा भूकमरी येईल त्यावेळेस ह्या फंडातून विनियोग करावा. जागतिक उपासमारी फंड. जगामध्ये उपासमारीची वेळ येऊ शकते. आपण करोनामध्ये पाहत होतो, लेबर इकडून तिकडे चालले, उपाशी आहेत, त्यांना पायी चालावं लागून राहिलं, सरकारी यंत्रणा कमी पडल्या, आपण फक्त टीव्हीवर पाहून दुःखी होत होतो. आमच्याजवळ सोल्युशन नव्हतं. आम्हाला वाटायचं की आपण त्यांना मदत केली पाहिजे, पण आपल्याजवळ सोल्युशन नव्हतं. परंतु त्याचं सोल्युशन माहीत असणारी व्यक्ती सुद्धा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते. हे इथं फार जबाबदारीपूर्वक मी तुम्हाला सांगू इच्छितो की अमेरिकेसारखा डेव्हलप्ड कंट्री जेव्हा त्याला सोल्युशन सापडत नाही तेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांकरता त्याचं सोल्युशन किंवा ती अडचण निर्माण होऊ शकते. नेता कशाला म्हणतात? जो 100 वर्ष पुढे पाहतो, 50 वर्ष पुढे पाहतो. ती व्हिजन, ती दृष्टी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांमध्ये होती. हे सांगण्याकरता आज मी इथं उभा झालेलो आहे. शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं स्वातंत्र्य चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे 3च क्षेत्र झाले म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी काम केलं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आझाद हिंद सेनेचं नाव ऐकलंय तुम्ही लोकांनी की नाही ऐकलं? ऐकलं. आझाद हिंद सेनेचे जे सेनापती होते कॅप्टन शहानवाज, त्या कॅप्टन शहानवाजवर जेव्हा देशद्रोहाचा खटला लाल किल्ल्यात सुरू झाला तेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख देवासमध्ये मंत्री होते. मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाऊसाहेब पंजाबराव देशमुख लाल किल्ल्यामध्ये ती केस लढले आणि कॅप्टन शहानवाजला देशद्रोहाच्या आरोपातून बरी करून घेतलं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं योगदान आहे. याच्याही पुढच्या पेक्षा मोठं योगदान भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं हे आहे की 1939 साली जेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये मराठ्यांनी इंग्रजांकडून लढलं पाहिजे म्हणून एक कॉन्फरन्स त्या काळामध्ये नाशिक इथं आयोजित करण्यात आली होती आणि मराठ्यांच्या भावनेला हात लावण्यात आला की तुम्ही मराठे आहे, तुम्ही क्षत्रिय आहे, तुम्ही योद्धे आहे, तुम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहे, तुम्ही लढलं पाहिजे, पण कोणाकडून? इंग्रजांकडून. ह्याच्याकरता ती कॉन्फरन्स बोलवली होती आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ओघायोगानं त्या कॉन्फरन्समध्ये दाखल झाले आणि आयोजकांना असं वाटलं की आता ही परिस्थिती आम्हाला उलगडत नाही म्हणून त्यांनी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना आमंत्रण दिलं आणि भाऊसाहेबांनी अतिथीचे भाषण दिलं. त्याच्यामध्ये भाऊसाहेबांनी मराठ्यांना सांगितलं की आपण जे करताय भावनेच्या आहारी जाऊन ते अत्यंत चूक आहे. शत्रू आज अडचणीत आलेला आहे. शत्रू म्हणजे कोण? इंग्रज. शत्रूची अडचण हीच खरी संधी आणि म्हणून तुम्ही इंग्रजांच्या बाजूने न लढता
पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींचा जो स्वातंत्र्य लढा आहे त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे आणि देशाला स्वतंत्र केलं पाहिजे. त्या काळामध्ये जर हे मराठे इंग्रजांच्या बाजूने लढले असते तर आपल्याला 1947 साली आपण पारतंत्र्यातून मुक्त होऊ शकलो असतो का, असा प्रश्न मला पडतो. हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं फार मोठं योगदान या स्वातंत्र्य लढ्यातलं आहे. असे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्यांनी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली आणि शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थापनेमागे आता परत विद्यार्थी केंद्रबिंदू भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा. विद्यार्थी कसा असावा, भाऊसाहेबांना अपेक्षित असलेला विद्यार्थी कसा असावा. भाऊसाहेबांना अपेक्षित असलेला विद्यार्थी हा सच्चरित्र पाहिजे. सच्चरित्र, विद्याभासी, त्याला अभ्यासामध्ये गोडी असायला पाहिजे. सचरित्र, विद्याभासी, दृढ निश्चयी, कमिटमेंट पाहिजे की मला शिकायचंच आहे. सचरित्र, विद्याभासी, दृढ निश्चयी, आशावादी. यू शुड हॅव पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. निगेटिव्ह ॲटिट्यूडनं प्रश्न सुटत नाहीत. सचरित्र, विद्याभासी, आशावादी, दृढ निश्चयी आणि बलसंपन्न. तुम्ही फिजिकली फिट असले पाहिजे. म्हणून भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थापनेपूर्वी शिवाजी व्यायामशाळेची स्थापना केलेली होती. असा विद्यार्थी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना जो अपेक्षित होता, तो विद्यार्थी घडवण्याकरता जो शिक्षक भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना पाहिजे होता तो असा होता की आई वडिलांच्या दुर्लक्षितपणामुळे किंवा अज्ञानामुळे जर विद्यार्थ्यामध्ये एखादी उणीव राहिली तर ती उणीव दूर करण्याचं काम हे शिक्षकांचं आहे. आज जर तुम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, तर सगळे शिक्षक लोक बसलेले आहेत डिपार्टमेंटचे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये पान क्रमांक 3 होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ लर्नर्स, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. होलिस्टिक डेव्हलपमेंटची जेव्हा कल्पना 2020 मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी करते, त्याच्यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असं म्हणते की होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ दी स्टुडंट्स विथ कॅरेक्टर. सचरित्र विद्यार्थ्याची कल्पना राष्ट्रीय शिक्षा नीती जे 2020 मध्ये करून राहिली, त्या विद्यार्थ्याचं स्वप्न ह्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या निर्मात्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थापनेच्याच वेळेस बघितलं होतं. टीचरची व्याख्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, टीचर इज अ पर्सन रिस्पॉन्सिबल हू शेप्स दी फ्युचर ऑफ दी स्टुडंट. ही व्याख्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची आहे आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवलं पाहिजे. इतकं रिलेव्हंट आहे एकंदर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं विजन, ती दूरदृष्टी त्यांच्यामध्ये होती. आज आपण जे परवलीचे शब्द पाहतो, तुम्ही जेव्हा टीव्ही उघडता, तुम्ही शिक्षण घेत असताना ज्या कॉन्फरन्सेस होतात त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल रिसर्च, इन्क्युबेशन, इनोव्हेशन, स्किल डेव्हलपमेंट, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. दीज आर दी की वर्ड्स ऑफ द मॉडर्न एज्युकेशन सिस्टम. रिसर्च, इन्क्युबेशन, इनोव्हेशन, entrepreneurship development, skill development, all these are the key words of the modern education system. What Bhausaheb had dreamt of starting Shivaji Education Society and in particular Shivaji Lok Vidyapit. 30 डिसेंबर 1950 ला भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी जे शिवाजी लोक विद्यापीठाची स्थापना केली, त्या शिवाजी लोक विद्यापीठाच्या स्थापनेचं उद्दिष्ट क्रमांक 1 असं म्हणते की ज्यांना प्रचलित शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण घेता आले नाही अशा गुणसंपन्न विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी. फार महत्वाचं वाक्य सांगून राहिलो, म्हणजे शिक्षकांसाठी महत्वाचं आहे. अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी व संशोधनाच्या संधी प्राप्त करून देणे. रिसर्च वॉज ऑन द अजेंडा ऑफ लेट डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख while starting Shivaji Lok Vidyapit, which was inaugurated by Dr. Rajendra Prasad on 30th December 1950. उद्दिष्ट क्रमांक 1. Research was on the agenda of भाऊसाहेब पंजाबराव देशमुख in 1950. आज आता नॅकचं आपलं ॲक्रिडिटेशन सुरू आहे कारू साहेब. क्रायटेरिया 3.2 रिसर्च मध्ये आपले सगळ्यांची दांडी उडालेली आहे. म्हणजे
भारताच्या स्वातंत्र्यानंतर रिसर्च करण्याचं सेन्सिटायझेशन आज जेव्हा आपण करून राहिलो, ते रिसर्च नॅशनल रिसर्च फाउंडेशनची कल्पना केली आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये केलेली आहे, परंतु त्या रिसर्चची कल्पना 1950 मध्ये करणं म्हणजे किती दूरदृष्टी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची होती. स्किल डेव्हलपमेंट, जिवंत प्रयोग शिवाजी शिक्षण संस्थेतला, रूरल इन्स्टिट्यूट, जनता कॉलेज, तिथे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालू केले होते. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख घटना समितीचे सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जी घटना लिहिली, ती घटना लिहित असताना त्यांच्या सोबत राहून तेवढं सक्रिय सहभाग देणाऱ्या व्यक्तीचं नाव डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की अनेक पददलित जाती व्यतिरिक्त देशामध्ये असंख्य असहाय्य आणि दुर्लक्षित जाती आहेत. त्या जातींची कल्पना आम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्यामुळे मिळाली. असं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कोट मी तुम्हाला इथे सांगत आहे. त्या घटना समितीचे एक सदस्य होते दुसरे RK सिधवा. ते जेव्हा शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आले आणि त्यांनी रूरल इन्स्टिट्यूटला जी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर त्यांनी व्हिजिट रजिस्टरमध्ये जे लिहून ठेवलं, ते मी आता इथे जेव्हा तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हाला वाचून धक्का बसेल की हा जो प्रयोग आज आपण बोलतो आहे, आज आपले पॉलिसी मेकर्स बोलत आहेत, आमचे पॉलिटिशियन्स बोलत आहेत, ह्याचं जिवंत मॉडेल, सक्सेसफुल मॉडेल 1950 मध्ये शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये होतं. RK सिधवा रूरल इन्स्टिट्यूटची भेट करून गेल्यानंतर व्हिजिट रजिस्टरमध्ये असं लिहितात की व्हॉट आय लाईक द मोस्ट आफ्टर व्हिजिटिंग इन धिस इन्स्टिट्यूट is a scheme which they have introduced, in which the villagers are brought to this institute for a shorter period. The villagers are brought to this institute for a shorter period. They are given training here and sent back to their villages for starting the very same industry. Skill development शिक्षक खेडेगावातल्या शेतकऱ्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना त्यांच्या खेड्यांमध्ये तोच व्यवसाय सुरू करण्याकरिता ट्रेनिंग देणारी संस्था ही रूरल इन्स्टिट्यूट होती 1950 साली. असं एकंदर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं व्हिजन होतं आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची ही दूरदृष्टी होती. मला असं वाटतं की आठवायला पाहिजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या बद्दल जे काही कोट्स आहेत मोठे मोठे, ते 2-3 कोट तुम्हाला मी वाचून दाखवतो म्हणजे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी शिवाजी लोक विद्यापीठाचा जो प्रबंध सबमिट केला, त्या प्रबंध सबमिट करत असताना भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असं म्हणतात की अत्यंत उच्च श्रेणीच्या विद्वानांची मालिका आपल्या देशात नेहमीच तयार होत आली आहे, पण त्यामुळे कोट्यावधी देशवासियांची शैक्षणिक किंवा बौद्धिक पातळी मात्र उंचावली नाही. इतर विद्यापीठांना महामानव निर्माण करण्याकरिता सर्व शक्ती आणि पैसा वेचू द्या. माझे विद्यापीठ म्हणजे लोकविद्यापीठ ज्याच्याबद्दल मी बोललो, माझे विद्यापीठ मात्र अज्ञान, दारिद्र्य, कुचंबणा व घृणास्पद अवस्था यांच्या काळ्याकुट्ट अंधकारात चाचपडत असलेल्या कोट्यवधी स्त्री पुरुषांमधून समाजसेवक व देशभक्त निर्माण करण्याकरिता झटत राहतील. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी प्रत्येक ठिकाणी हे जे आहे समाजातले उपेक्षित, वंचित, शेतकरी, शेतमजूर, त्यांची मुलं, हाच उद्देश ठेवून शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिवाजी शिक्षण संस्थेच्या आजच्या तारखेमध्ये विदर्भामध्ये जवळपास 350 शाळा कॉलेजेस आहेत. विद्यमान अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी शिक्षण संस्थेचं कार्य, भाऊसाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न आम्ही लोक करत आहोत. ह्या भाऊसाहेबांच्या शतकोत्तर जयंती वर्षानिमित्त वेगवेगळे उपक्रम शिवाजी शिक्षण संस्थेनं सुरू केले. त्यामध्ये भारत सरकारनेही मदत केली, महाराष्ट्र सरकारने मदत केली. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची जयंती पुण्यतिथी आज महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे साजरी केल्या जाते. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांवर 125 रुपयाचं नाणं भारत सरकारनं त्यांना मानवंदना देण्याकरिता
मागच्या वर्षी स्पेशल काढलेला आहे. भाऊसाहेबांवर 125 रुपयाचं नाणं भारत सरकारने काढलेलं आहे. असे उपक्रम गेल्या वर्षामध्ये माननीय हर्षवर्धनजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे बंधू कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले यांची त्यांना समर्थ साथ आहे आणि आम्ही सगळे कार्यकारिणीचे मंडळी असं मिळून शिवाजी शिक्षण संस्थेचा हा गाडा समोर नेण्याचं काम इथे आम्ही करतो आहे. शिवाजी शिक्षण संस्थेच्या या विचारधारेतून विचारसरणीतून निर्माण झालेले कित्येक मूल्य रत्न आहेत, कित्येक माणसं आहेत. एक रत्न आमचं डॉक्टर कृष्णा कारू, जे आमच्या पवनीच्या कॉलेजमधून आज ह्या म्हणजे आम्हाला अभिमान आहे की आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेची व्यक्ती आज इथं येते. इथल्या मॉडेल कॉलेजमध्ये ऑफिशिएटिंग प्रिन्सिपल होते. ज्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं व्याख्यान आहे म्हणजे त्या व्याख्यानाचं अध्यक्षपद डॉक्टर कृष्णा कारू भूषवतात. ही माझ्यासाठी खऱ्या अर्थानं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना अपेक्षित असलेलीच विचारधारा आहे आणि मला खूप आनंद आहे की भाऊसाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य समाजाच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाऊसाहेबांच्या एकंदर जीवनाचा आढावा घेतल्यानंतर आणि एवढं वाचन केल्यानंतर मला एक जो प्रश्न पडतो तो प्रश्न मी इथं मांडतो, मग त्याचं उत्तर इथं देतो की मला असा प्रश्न पडला की मग भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे जेव्हा निर्माण झाले तेव्हा ती एक व्यक्ती होती का? भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ही संस्था होती का? भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे विद्यापीठ होतं का? भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ही विचारधारा होती का? भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ही फिलॉसॉफी होती का? व्यक्ती, संस्था, विद्यापीठ, विचारधारा काय होते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख? मला असं वाटते की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हा विचारच होता आणि तो विचार असल्यामुळे तो आज जिवंत आहे. आणि म्हणूनच भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची जयंती आणि पुण्यतिथी इतक्या मोठ्या प्रमाणात पूर्ण देशभर आता साजरी होत असते. आणि शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाऊसाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य सुरू आहे. मी परत एकदा आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्यासमोर नतमस्तक होतो. गोंडवाना विद्यापीठाचं विशेष आभार की भाऊसाहेबांचं विचारधन या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा जो आपला एक प्रयत्न आहे तो प्रयत्न कुठेतरी यशस्वी होईल. ह्या व्याख्यानातून, ह्या विचारधारेतून हे भाऊसाहेबांच्या बद्दल वाचतील आणि त्याच्यातून त्यांना जर काही नवीन दिशा सापडली तर खऱ्या अर्थानं मला असं वाटते की हे व्याख्यान घेण्याचं जो उद्देश आहे तो उद्देश सफल होईल. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे जीवन कार्य या कार्यक्रमाप्रसंगी विशेष व्याख्याते म्हणून लाभलेले सन्माननीय श्री काळमेघ सर यांनी उत्कृष्टरित्या जीवन कार्य विद्यार्थ्यांना सांगितले. त्याबद्दल मी सरांचा मनपूर्वक आभार मानते. कार्यक्रमाप्रसंगी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर कारू सर, प्राचार्य आदर्श पदवी आपल्या गोंडवाना विद्यापीठामध्ये आपण घेत आहे आणि उद्या 11 वाजता चामोर्शीच्या कॉलेजमध्ये सुद्धा एक व्याख्यान आहे. मागील वर्षी सुद्धा आपण शिवाजी सायन्स कॉलेजला एक व्याख्यान घेतलं होतं आणि 2 व्याख्यान आपण आपल्या गडचिरोली क्षेत्रामध्ये घेतले होते. तर अशा प्रकारचं जे कार्य आहे पंजाबराव देशमुखांचं हे विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल आणि त्या नुसतं कार्य पोहोचून थांबायचं नाही तर विद्यार्थी कसा घडवता येईल हे काम संपूर्ण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होऊन राहिलेलं आहे. आणि त्यामध्ये आमच्या संपूर्ण या मंडळींचं असेल, आपल्या शिक्षण संस्थेचे असेल, आमचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन देशमुख साहेब यांचं जे विजन असेल आणि या विजनच्या माध्यमातून हेमंत भाऊ असेल, बाकी सर्व लोक शिक्षण संस्थेमध्ये असणारे त्यांचं जे कार्य आहे हे खूप मोठं कार्य आहे. यांचा विचार आपल्या जनमानसात पोहोचवायचा आहे. हेमंत भाऊ बद्दल बोलायचं झालं तर मला या ठिकाणी आज ते उपस्थित असताना अध्यक्षपद भूषवता आलं हे माझ्यासाठी खूप गौरवाची गोष्ट या ठिकाणी आहे. आणि पंजाबराव देशमुखांना आम्ही जर पाहिलं नाही
परंतु आमच्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे हेमंत भाऊ एक पंजाबराव देशमुखाच्या दृष्टीने आम्ही त्यांना बघत असतो. खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत, परंतु सरांनी असं विस्तृत असं मार्गदर्शन पंजाबराव देशमुखांच्या जीवनावर दिलेलं आहे. आणि म्हणून जास्त न बोलता या ठिकाणी पुनश्च एकदा आमच्या महाविद्यालयातर्फे मी हेमंत भाऊचं खूप खूप स्वागत करतो. या ठिकाणी ते आलेत, त्यांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपल्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. गोंडवाना विद्यापीठाचे घटक आदर्श पदवी महाविद्यालय गडचिरोली